ओपनिंग पेर मैदानाच्या आतमध्ये बंद बंद पावलाने दाखल होताना एक अभूतपूर्व सोहळा आपण या भव्य अशा मैदानावरती बघतोय. पहिली मॅच आपल्याला बघायला मिळते एच डी टायगर्स च्या आगे दोन हात करताना एज रॉयल असे दोन दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपला एक्स्ट्रा खेळ पाठवतो. एच रॉयल एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. सामना 5 षटकांचा असणार आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये कुरणगाव बसलाय. भंडारी समाज महोत्सव क्रीडा स्पर्धा 2026 एक नेत्रदीप असा सोहळा आपण बघतोय. प्रथम मॅच एच डी टायगर्स विपक्ष एच रॉयल या दोन दिग्गज संघांना मिळते. दोन्ही संघाचा 12 खेळाडू कंपल्सरी आहे त्याची आपण नोंद घ्या. एच डी टायगर्स आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. एच रॉयल आपण एक खेळाडू पाठवा. एच रॉयल चला एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवा. प्रत्येकाने संघनिकाचं ते कर्तव्य याची नोंद असू दे. आपल्याला महत्वाची स्पर्धा आहे. अस्तित्वाची लढाई आहे. जिंकण्यासाठी जिंकण्याची पराकाष्ठा आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये बाळा इकारे सर आणि त्यांच्या समवेत शैली चव्हाण सर दाखल झाल्यात. कल्याण डोंबिवली कर्जत या भागातून बिलॉंग करणारे आपले पंच प्रथमच कोणच्या या अतिशय सुंदर अशा स्पर्धेमध्ये दाखल होताना बघतोय. तरी त्यांचे पासून वेलकम आणि वळूया मॅच कडे. सलामी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अतिशय सुंदर असं मैदान बघतायत. चांगल्या पद्धतीने क्रीडा नगरी सजवली गेली आहे. एक चांगला क्रिकेटचा ऍटमॉस्फिअर आपण बघतोय आणि त्याचे निमित्त आहे भंडारी समाज महोत्सव क्रीडा स्पर्धा 2026 एक नेतृत्व सोहळा. रितेश आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण श्री टायगर रसकाचा गोलंदाज बघणार आहोत. स्ट्राईकला भावेश, भावेश आणि प्रितेश. तर गोलंदाजी ट्रॅकवर पण आपण आहोत. एच डी टायगर संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज. अतिशय सुंदर असं नियोजन या स्पर्धेचं आपण बघतोय. चला एच डी टायगर्स आपण थोडस स्पीडअप करा. भावेश आणि प्रितेश ही जोडी तर गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन बघायचंय मनोज राऊत की दुसऱ्या कुठल्या गोलंदाजाला या ठिकाणी बोलवत आहेत. मनोज राऊत प्रथम षटक घेऊन या ठिकाणी दाखल झालेले. थोडस स्पीडअप आपण. एक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व ज्याने निर्माण केलंय मनोज राऊत आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय म्हणजे जे बायसी साहेबांचं शुभागमन झालंय. आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. देऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आणि वळूया मॅच कडे. मनोज राऊत लेफ्टाम ओव्हर द विकेटचा पहिला चेंडू. या बाजूचा मुलेजी बाजूचा माजी सरपंच त्यांचं शार आणि पुष्पगुच्छ देऊन सुशील साहेब स्वागत. बाजूसाहेब या क्रीडांगणापासून तुम्ही दूर राहू शकत नाही आणि क्रिकेट न पाहता मी कधी जगू शकत नाही हे वाक्य तुम्ही बघितलं. त्याचे आमचे बाळासाहेब माजी सरपंच म्हणून काम करता आपण बघितलं. या मायेची उबदार शाल मित्र मित्राने अंगावर टाकताना भंडारी समाजाचे नातं झोपासताना इथे बाकी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मान करतो. खरं माझे सरपंच कुठं गावाचं काम केलं असे विद्यमान व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. थँक्यू सो मच दादा. कुठे नका येऊ नये तुम्ही आलात. मॅच थोडासा बाउन्स बघायला मिळाला आणि ते भावेश मात्र पहिल्या चेंडू खेळताना हॉट बॉल बघायला मिळते. चांगली स्टार्ट झाले. एच डी टायगरचा हा फ्रंटलाईन गोलंदाज आहे. नाव आहे मनोज राऊत. पुढील चेंडू कुठला जाऊन खेळलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतो 38 सर्कलच्या बाहेर. पॉइंट मध्ये दोन ओव्हर परिपूर्ण होताना एच रॉयल च्या खेळामध्ये टाक्यांच्या गजरामध्ये 2 धावांचं स्वागत होते. प्रत्येक वेळेला संघर्ष बघायला मिळेल.
टाळ्यांचा गजर बघायला मिळेल आणि जेथे तुमची दोन्ही तर जुळती तेथेच तुमच्या खेळाची महती कळते हे आपण सातत्याने ऐकतो. चेंडू मनोज अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न आहे, फिरवल्या चेंडूला कसं लिफ्टेड बघायला मिळतोय बॉल ज्याने अनेक वर्ष आपल्या नावाचा दबा कायम केलाय मनोज राऊत. तोच चांगली चेंडू फिरवताना भावेशला थोडंसं डॉमिनेट केलंय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, हलकासा लेग ब्रेक बघायला मिळालाय. पडल्यांची चेंडू टर्न होतोय आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना इट्स बॉल आलाय. चेंडू मनोज याही वेळेला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे, पूर्णतः डॉमिनेट करतायत. एच रॉयल्स कडे थोडसा प्रेशर कन्वर्ट करण्याचा मनोज राऊत सुद्धा आणि आणखीन एखादा डॉट बॉल गेला प्रेशर त्यांनी कनेक्ट केलाय आणि इथून मात्र भावेशला त्याला उत्तर द्यायचं आहे पुढील शिफ्टीसाठी. प्रोटेक्शन आहे, सिंगल कम्प्लीट झाली आहे. जे पोहोचती आहे ती म्हणजे तीन. क्रिकेट प्रेमींना मी विनंती करतोय जे बॅरिकेड लावलेलं आहे पण त्याच्या बाजूला त्याच्या मागे जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे. सर्वांना विनंती कोणी मध्ये उभे राहणार नाहीये, थोडस डिसिप्लिन प्रत्येकाने फॉलो करायचं आहे प्लीज. थँक्यू. चेंडू मनोज झाली आहे. पहिलं षटक या ठिकाणी बघतायत आणि पहिल्या षटकाची समाप्ती 4 धावा विदाउट लॉस. ऐकूया आपण जलद डीजेचं एक सुंदर सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. कमॉन डीजे. चार बॉल फिरवते थोडस एच डी टायगर्स आणि प्रत्येक संघनायकांना मी विनंती करतोय आपले जे गेम प्लॅनिंग असेल ना ते आपण मैदानाच्या आतमध्ये आखायचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये फक्त ते ऍक्टिव्ह करायचे आहेत. याची दक्षता असू द्या, नोंद असू द्या, जेणेकरून टाइम आपला एक्स्ट्रा स्पेंड होणार नाही आणि दर्जेदार टुर्नामेंट मला सर्वांना बघायला मिळणार आहे. एक भव्य नियोजन आहे या स्पर्धेचं. रमेश पाटील सरांना मी थँक्यू म्हणतोय कारण या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुंदर दृश्य, एक चांगलं कामगिरी बघण्याची मला संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. थँक्यू मनीष दादा. शुभेच्छा अंतकरणापासून आम्ही आपल्याला थँक्यू म्हणतोय. वर्ल्ड पुणे मॅच कडे ट्रॅकवर गोलंदाज दाखल त्यालाय चेतन मात्रे. अनुभव आहे चेतन मात्रे यांच्याकडे. गेले अनेक वर्ष टेनिस क्रिकेट हाताळताना चांगले अनुभव ज्याने आत्मसात केलेत आणि ते दाखवण्याची दुर्मिळ संधी त्यांच्याकडे समोर बॅटर आपण बघतायत. एक विषय पहिला चेंडू उडवल्याच्या लाईन पिच बाहेर सरळ जाते तो लॉंग ऑफच्या डोक्यावरनं मध्ये येतोय. एच रॉयलचा षटकार विजय. प्रीतीच्या बॅटमधनं येतोय ऑन द राईटचा भव्य षटकार. चेंडू फुलटॉस करून खेळताय, चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचलंय. 13 धावा. जबरदस्त शॉट आपण बघितला प्रीतेशच्या बॅटमधनं. चांगला टायमिंग बघायला मिळाला. ह्यू 6 चेतनकडे थोडस प्रेशर कन्वर्ट करण्याचा त्यांचा मनसुबा. पुढील चेंडू ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलाय. मिडऑफचा खेळाडू हलकासा कव्हर रिझन मध्ये धावतोय मनोज राऊत. धावसंख्या 12 वर स्थिरावली गेली आहे. उत्कृष्ट बॅटिंग करताना सिंगल डबल कडे कॉन्सन्ट्रेट करतात. स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला एक्झिक्युशन प्रॉपर बघायला मिळते. ही ताकद राहिलंय रितेश आणि भावेश यांची. चेतन मात्रे पुढील चेंडू घेऊन लेफ्ट मोठं विकेटचा मारा करताना बॅट निकलताय. चेंडू जातो टिप आउट करणारला डीप मध्ये एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हाव करतोय. धावसंख्या 30 पोहोचलेली आहे. 13 धावा स्कोर या ठिकाणी बघतोय. 13 धावा स्कोर कार्डवर रितेश आणि भावेश चेतन पुढील चेंडू साईडला खेळतायत. खाऊ करणार फॉलो मध्ये सिंगल झाली बघायला मिळालं टायगरची. 1 ने आता
14 धावा. संतोष प्रॉपर्टी आणि 80 वॉरियर्स इनिंग टॉस करणार आहोत. ऑफिशियल कॉल लक्षात ठेवायचं इनिंग करणार आहोत. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. चेंडू काय वाय इथे मात्र पोहोचली झालंय कंपल आणि चुकी झालंय. ओ माय गॉड. एसटी रक्षकाचं थोडस माइंड द्याल की डायरेक्ट हिट होईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला करण्याचा आणि फायदा हा एच रॉयल संघाला कंप्लीट झाली आहे. 15 धावा स्कोर दुसरं झालं कंप्लीट. एक जलद डीजेचं सॉन्ग आणि एवढ्या मॅच कोण डीजे टाइम स्पेंड जे एक्स्ट्रा होईल गरज आहे नाही दुसरं आणि सामन्यासाठी देऊन 7 स्कोर बघायला पाहिजे आहे. हे निदान म्हटल्यानंतर हवा खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्या सुरक्षा चेंडू जातो पॉईंटला 16 धावा स्कोर. अतिशय सुंदर स्पर्धा सर्व आर्यांना शेवटी ब्रदर्स भेटेल. चेंडू हो बाउन्स झालाय हलकासा. ही मनोची ताकद राहिली आहे. 3 बाउन्स या गोष्टी आहेत ना खूप फ्लॅट तुम्ही केव्हा चांगलं बरोबर करू शकता. तुमच्या पोटामध्ये जादू आहे. हे फलंदाज लीड करतायत. नियंत्रण आहे हे नव्हत असत. याला भाग काढला होता हलकासा चेंडू मात्र फील्ड केलं जाईल एक्स्ट्रा कव्हर मध्ये कंप्लीट झाली आहे. मनोज चांगली बोलत असताना एक ने अगर घेताना पोहोचते 17 वरती 17 धावा. सुंदर नियोजन आहे. वेगवान आहे. पूर्णाची जी दिगार राखली आहे त्याच्यासाठी नक्कीच होत आहे ते आणखी एक शॉर्ट बॉल. मनोज काही गोलंदाज नावाला 4 लावतात. त्याचा फ्रंटलाईन गोलंदाज संघाचा महत्वाचा खेळाडू उच्चस्तरीय खेळ मैदानाच्या आत आणखीन एक डॉट बॉल. आपण बॅट करतोय रितेश कोणाचं दाखवत गेलाय परंतु रितेशला द्यावा लागणार आपल्या संघासाठी मनोजच्या अगेन्स्ट कौशल दाखवावं लागणार आहे. सिटीचा बॅक बॉल 100 रुपयानं स्कोर कार्ड 18 वर पोहोचलाय. 3 ऑन स्कोर कार्ड. पहिला बॅक बॉल आहे बदल एक्स्ट्रा माताळा गेलाय. चेंडू बाउन्स झाला होते 19 ऑन स्कोर परिपूर्ण होताना 6.33च्या सरासरीने 19 धावा स्कोर कार्ड कोण विजय सुरुवातीला सुरुवात
बघायला मिळते त्याची मॅच किती अडचण या स्पर्धेची कौशिक केलं पण बावडा टायगर्स आशीर्वाद नंतर आपल्याला बघायला मिळते प्रॉपर्टीज ब्रदर्स सृष्टी याचनी एच रॉयल्स एव्हारियन गोल्फरी हे शेवटी सास मिळत असतं या गोल्फरी ट्रॅकवर उद्देशाचं स्वागत केलंय लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय ह्यूज सिक्स थोडस स्लॉट चेंडू होता हितेशनं दाखवून दिलं सर स्लॉट चेंडू आला तर तो लवकर जाईल बहुत लॉंग ऑन तर लेफ्ट स्ट्राईक भेटतोय वाईल्ड फायर हा डाव्याने आपला इरादा केला आपला क्लिअर हितेशनं दाखवून दिलं इथून मात्र तुम्हाला एक रॉयल संघाकडनं बघायला मिळणार आहे प्लीज उद्देश उभा राहील बॉल बघायला मिळणार काही विचार रंगणार पाच बॉलाला मैदानाच्या आतमध्ये इलेक्शन विदेश विदेश आहेत जे झालेले ते कोणी चेंडूमध्ये 16 मधली मॅच आहे इच्छा आकांक्षेचं ओझ घेऊन आपला कौशल षटकार आलाय तो विदेशच्या अगेन्स्ट तयार आहे स्ट्राईक वरती ओव्हर द विकेट युवा गोलंदाज विदेश एक ड्राईव्ह केला गेला लांब मिळते 26 पोहोचते जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये 26 बाबत स्कोर काढते समोर भावेश पहिल्या विकेटसाठी बघायला मिळते 102 साड आउट करण्याचा प्रयत्न चांगला आहे वन पाऊंड जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषेची बाहेर येतोय 4 चौकार गोल बघायला मिळतोय स्लॉग ओव्हर फुल टॉस होता दिशा दिले स्वीपर कव्हर मुक्तीने दर्जेदार सिक्स हा जगत दारुडी जगत असतात सापावरती जगत असतात त्या बापावरती आणि जगत असतात कष्टावरती खेळाडू जगत असतात कौशल्य आणि कौशल्य तिथे भाविष्कांची प्रेशर विदेश पोहोचले धाबा 17 धाबा आलेले त्या चेंडू जयसी गोल भावेश ओ यू टी आउट विकेट Mustafa, Muzik Mustafa, confident.
प्रॉपर्टी आणि वॉरियर्स मनीष येतोय याच विभागातील एक आमदार खेळाडू म्हणून मनीष यांची वर्णी लागते. बघूया मनीष दाखल झालाय ब्रेकथ्रू दिला इथे थोडासा एक्सपेन्सिव्ह वाटतोय विदेश ब्रेकथ्रू देण्याचं काम करताना पहिला धक्का लागला 36 मध्ये निर्माण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनीष आणि ते ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न चटका बसला येस नो एक back wicket gone he's a ही गोलंदाजीचा खेळाडू पण मनीष 36 वरती दुसरा धक्का लागतोय क्रमांक 4 क्लिक झालेले आहेत म्हणजे 9ची सरस मेंटेन केली आहे याच पद्धतीने धावा आल्यात 45 त्याला मिळू शकतो नेमकी गोलंदाजी करतायत दीपक बिलॉंग करताना आपण बघतायत तिकडे खूप सारा अनुभव आहे आणि डेटावर येत असतो अकोटला जेव्हा येतात तेव्हा त्या अनुभवाचा लागत असतो आणि अनुभव तुम्हाला हेच नेहमी शिकवत असतो की तुम्हाला करायचं काय शेडू बाहेर आता मी गेलाय फुटबॉल आलाय छोटा एक येत है कि खामोशी बेहतर होती है अल्फाजों से तो लोग लुत्फ बहुत है जिंदगी गुजर गई सबको खुश करने में जो खुश हुए वो अपने नहीं थे और अपने कभी खुश नहीं हुए कितनी भी कोशिश करो हाथों से फिसलता जरूर है ये वक्त जनाब बदलता जरूर है सीधे मारला एक भव्य शतक विजे दाखल झाला आणि त्याने षटकार मारलाय धावसंख्या पोहोचतो ती 42 होती रितेश गावाला बिलॉंग करणारा खेळाडू हा डिटर 42 धावा षटकार आलाय अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष आहे 42 धावा झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपण बघणार आहोत संतोष प्रॉपर्टीजच्या अगेन्स्ट 2 हात करताना संघ बघायला मिळणार आहेत AP वॉरियर्स दोन्ही संघ नाही 4 चेंडू संपल्यानंतर टॉस का बॉस मध्ये यायचं आपण टॉस उडवणार आहोत नेक्स्ट मॅच महत्वाचा मॅच आपण बघणार आहोत AP वॉरियर्सच्या अगेन्स्ट संतोष प्रॉपर्टीज 2 हात करताना रितेश 42 धावा झालेल्या त्या विकेट हो खेळल्यानंतर हलकासा टॉस झालाय क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे फुटबॉल आलाय चांगली त्याला मिळते दीपक षटकार जरूर आलाय परंतु 2 फुटबॉल हाताळलेले आहेत चांगला टफ फाईट आहे चांगला संघर्ष आहे चांगला आहे आणि ते सवय आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून चेंडू हो यावेळेला चेंज ऑफ द मिळालाय आणि इथे सिंगल कंप्लीट होईल का तर अंपायर वॉर रूम मध्ये चेंडू पाठवलाय सर सॉफ्ट डिसिजन काय आपलं आउट आहे चेक केलं जाईल पण त्यांचा सॉफ्ट डिसिजन आउट आहे सर कॅमेऱ्यामध्ये ते कव्हर झालं नाही तर ऑन फील्डचा जो अंपायरचा डिसिजन असणार आहे तो आपण कंटिन्यू करणार आहे त्याचे रोल तुम्ही लक्षात ठेवायचा पार्टिसिपेशन ऑल टीम त्यांचे संघ मालक असतील त्याचे आयकॉन खेळाडू असतील त्याचे खेळाडू असतील त्यांनी लक्ष द्यायचं आहे की ऑन फील्ड अंपायरचा आपण पहिला डिसिजन विचारणार आहोत त्यांचा सॉफ्ट डिसिजन असेल जर कॅमेऱ्यामध्ये जर ते काहीच झालं नसेल तर ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन आपण पुढे कॅरी करणार आहोत थर्ड अंपायर बघतायत एक्झॅक्ट तिथे काय घडलंय पोहोचलेले आहेत की नाही आणि आपलं डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील 42 झालेले आहेत दीपक यांची कम्बिंग चांगली बघायला मिळते दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता त्यानंतरची लेंथ लाईन मेंटेन केल्याची एक्युरेसी परफेक्ट बघायला मिळत आहे बघूया पंच आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवणार आहेत परत अतिशय दर्जेदार आयोजन आपण बघतायत
प्रत्येकाने दखल घ्यावी, प्रत्येकानं कौतुक करावं, असं एक सुंदर नियोजन या रखरखत्या उन्हामध्ये आपण बघतायत. ऑफकोर्स नियोजन काय असतं, एक जबरदस्त मॅनेजमेंट काय असतं, याचं एक उत्तम नॉट आउट सिंगल कंप्लीट झाली आणि 43 धावा आणि थर्ड अंपायर ज्या वेळेला वॉर्डरूम आपण चेक करू त्यावेळेला कुठल्याही संघाचा प्रतिनिधी तिथे नसणार, याच्यातून लक्षात घ्या. कोणी तिथे नसणार, फक्त अंपायर चेक करणार आहेत आणि टेक्निशियन्स ही गोष्ट आपणही लक्षात ठेवायचं आहे. बरं सर, की तिथे कोणाला आपण उभे करू नका. 43 झालेले आहेत. हे नियम भरपूर महत्वाचे असतात. ते तुमचं जीवन खऱ्या अर्थाने सुंदर आणि ब्राईट बनवत असतात. त्यासाठी डिसिप्लिन महत्वाचा. तयार होताना चेंडू 26 साठी ऑप्शनच्या मार्ग चेंडू होता, इन्साइड आउट ना बसलाय आणि मध्ये जाऊन बसलाय. तिसरा धक्का, कविश टू द डगआउट, गॉन इजे. दाखल होत आहेत. 43 झालेले आहेत. चांगली गोलंदाजी आहे. तारापूर गावाला बिलॉंग करणारा नीरज या ठिकाणी बघतोय आणि एका बाजूने दीपक आहे, त्यांच्याकडे प्रचंड अनुभवाची जी ध्वनी आहे. षटकाराला कमबॅकिंग केलं, चांगली कमबॅकिंग 8 ओव्हर मध्ये. एक युवा बॅटर आहे समोर, रंगणार आहे. एका बाजूने रक्त होऊन आहे, दुसऱ्या बाजूने सळसळ रक्त आहे आणि तिसऱ्या बाजूने आपण बघतायत अनुभवाचे ऑन साईडला खेळतायत. विकेट मध्ये आपण बघतायत बॉलर झाले तिथे चप्पल अतिघाई संकटामध्ये नाही असं म्हणतात. जिथे फक्त एक रन्स होती तिथे टोटली 4 धावा मिळतायत आणि धावसंख्या 4 फ्लाय होताना 27 ऑन स्कोर कार्ड. डीजे वॉरियर्स त्याला वारंवार आल्यात ना तर सुचिबा करण्यात येईल. बघा एपी वॉरियर्स आणि एखाद्याला सुंदर पुणे संतोष दोन्ही संघाच्या संघाला पण यायचं. आपला जेव्हा आपण देतोय ना तेव्हा यायचं फक्त कर्णधार या एका साईडला आले नो डाऊट. गुरु निलेश पायकर एक महान ओपनिंग फलंदाज जो पॉवर प्लेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज मानला गेला. ऐकून बरेच वर्ष काम केले, मोठी सेवा केलं. पालघर जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात या खेळाडूचं नाव प्रत्येक ठिकाणी घेतलं जातं. संतोष पाटोळे एपी वॉरियर्स कर्णधार आलात का? एपी वॉरियर्स हा दादा या ना प्लीज या. इनिंग का तुमच्या मला बाईट घ्यायला मिळतात, नाही तर मग फक्त टॉस करा काय घेणार चला मॅच खेळा असं नका करू. या लग्नाचं आमंत्रण 1 महिन्यापूर्वी येतात, लगेच तुम्ही लग्न 5ला असता सकाळी 7 वाजेपासून तयारी करतायत आणि आता का नाही या प्रत्येकाने या. आणि या पहिल्या मॅच साठी आम्ही सूचना करतोय की आपल्याकडे यूज बॉल नाहीये, तर चेंडू जर बाहेर गेला तर आपण फ्रेश बॉल देणार आहोत. याची थोडीशी नोंद असू द्या, कारण सेकंड मॅच नंतर आपल्याकडे यूज बॉल येतील, मग आपण यूज करू शकतो. इथे आपल्याकडे ते अवेलेबल नाहीये. यस एका साईडला आमचे भाऊ त्याला मिळत आहे, त्याला मिळत. तुम्ही या नाही या समोर या चॉईस करा तुम्ही या. कॉल करतील जिंकलाय काय घेणार क्षेत्ररक्षण घेणार. कसं वाटतं एकंदर याच्या अगोदरची टुर्नामेंट जिथे विजेता आप देखील पुन्हा तोच मधुबा मोठी जिद्द संघ मालकांचं अशा पद्धतीने टीम मिटिंग झाली की नाही? हॅलो, प्रथमतः आयोजन करेल एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाइज ही फारच चांगली टुर्नामेंट आहे. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आपण. थँक्यू सो मच. टॉस काय घेतली असतं टॉस जिंकून बॅटिंगच घेतली असते आम्ही. म्हणजे मनापासून सर्व काही मिळत आहेत, म्हणजे मनापासून वेगळा कॉन्फिडन्स बघायला ओव्हरऑल या टुर्नामेंट काय म्हणा. गुरु
खूप अप्रतिम टुर्नामेंट आहे आणि आयोजकांचे खूप खूप आभार आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. बॉलिंग गोलंदाजी सोबत आम्हाला संगमनेरपासून किती सुंदर खेळलं. पण सुरुवात आपण करायला बघूया त्या मुलांना किती स्कोर झाला. या अवस्थेत मॅच आहे. आणि अशा मैदानावर सर्व आहात. किती सुंदर मैदान बघायला मिळेल. साधारण पहिलं तर किशोरपुरी हे मैदान बनवलं गेलं. अतिशय माहिती माझी कारण म्हणजे किशोरजी साहेब म्हणजे सुशीलजी साहेब म्हणजे पिताश्री या काही काळामध्ये एक सुधारणारा बघायला मिळाला. ही एक शेखर हे मोठे मोठे सर त्यानंतर टॉस जिंकल्यानंतर इकडनं बॉम्ब येणार आहे. बॉम्ब घ्या आपल्या प्लेयरची नावं लिहा आमच्या सबमिट करा. नाही करा विनंती असणार आहे. सुरुवातीची मर्यादा वापर बरीच संवाद बघायला मिळाली. डॉक्टर शेख यांच्या आयोजनात मला बघितलं मैदान आतमध्ये तुमच्याकडे सलामची गुण तुम्हाला बघायला मिळते. मात्र बघच सलामची गुण तुम्हाला पहिला चेंडू हवेमध्ये चेंडू यष्टांच्या मागे झेल आणि गोल्डन डकचा शिकार. पहिला चेंडूवर बाद झाले ते दीपक म्हात्रे. एक अनुभवी फलंदाज ज्याच्याकडे खूप मोठ्या अपेक्षा पाळल्या जातात. शॉर्ट ऑफ लेन चेंडूला बॅकफुटला जाऊन चेंडूला पूल करायचा होता पण चेंडू पडल्यानंतर थोडा कमी वेगाने आला. बॅटची एज घेतली आणि ते पहिला गडी शून्यावर बाद होते. गोल्डन आऊया डीजे. हॅलो. काय सुंदर गीत वाजवलं गेलं. ये मामा ये. अशा पद्धतीचं तुम्हाला संगीत रजनीचा आणि संगीताचा स्वाद इथे बघायला मिळतो. 2 दिवस चालणारा क्रीडा महोत्सव आणि संपूर्ण खेळाडूपासून तर मालकापासून ते येणाऱ्या प्रत्येकानं जेवणाचंच देखील सोय केलेली आहे. अतिशय सुंदर 48 धावांचं आव्हान आहे. 48 टू विन. ओके 48 धाव विजय सडेकरच्या पहिल्या षटकीत गडी बाद झाला. आता बाकी बॅटर तुम्हाला बघायला मिळते तो रुचित नावाचा बॅटर. कुडणगावचा हा सोपूत म्हणून बघायला मिळतोय. अतिशय सुंदर वेगवान चेंडू कव्हरच्या दिशेला पण अतिशय सुंदर रनिंग विथ विकेट. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी 48 धावा तुम्हाला विजयासाठी करायची आहेत. एक चांगली भागीदारी तुम्हाला बघायला मिळते. भंडारी समाज महोत्सव व क्रीडा महोत्सव असे 2 दिवसाचं चालणारं भव्य दिव्य असं आयोजन आदरणीय सुशील चुरी यांच्या अध्यक्षतेखाली आपण इथे स्पर्धा बघत आहात. साक्षात्कार मैदान काय सुंदर क्रीडांगण तुम्हाला बघायला मिळते. कारण जेटी येते आणि जेटीचे नजदीक असणारं हे गाव एवढं मोठं मैदान तुम्हाला पाहायला मिळते. आणि निश्चितच कौतुक करायला पाहिजे मैदानाचं. एक बेटेगावचं मैदान देखील चांगलं आहे. जिथे बाजारपेठ जरी भरलं तरी बेटेगावचं मैदान देखील तुम्हाला चांगलं बघायला मिळते. परनाळीचं मोठं मैदान तुम्हाला बघायला मिळते. अशी अनेक गावं आहेत जिथे खूप कमी मैदानं बघायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या षटकातला चेंडू हाताळत गोलंदाज आहेत ते प्रणय. हा देखील कुडणगावचा सुपुत्र.
परफेक्ट डिलेवरी. इथे बाकी चेंडू थर्डमॅनच्या रिझल्टला काय फिल्डिंग बघायला मिळालाय. वाघ्याच्या वेगाप्रमाणे जसं येतो ना भक्ष्य चित्त्याच्या प्रमाणे झेप घेतली आणि जबरदस्त क्षेत्रक्षण बघायला मिळतं. काय क्वालिटी गोलंदाजी बघायला मिळते. सुरुवातीचे षटक तुम्हाला 48 धावा विजयासाठी करायचे आहेत. पॉवर प्लेचे 2 षटकं बघायला मिळतील. पहिल्या षटकात 2 बाहेर, दुसऱ्या षटकात 3 बाहेर आणि टोटल 48 धावा तुम्हाला 5 षटकात विजयासाठी करायचे आहे. अतिशय रोमहर्षक सामने आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. चला बॉलर क्षेत्ररक्षक जागेवर जाऊन द्या. तो हालचाल करत असताना बॅट्समनला थोडंसं द्विधा मनसे निर्माण होते. गुड बॅटिंग. आणि मनोज म्हटला की मोठा एक अनुभवी निलेश फायटर संघाकडून सातत्यपूर्ण 15 ते 16 वर्षे जे क्रिकेट खेळला आहे. ऑफसाईड ऑफ टर्म एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट निघून जाईल का. हो जिथे बाकी चेंडूच्या पाठला करतायत आणि बघता बघता चेंडू सीमा पलीकडे पाहायला मिळतो. 4 धावा. बरं वाटते. चला म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार तसा गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार. चेंडू सुमार दर्जाचे क्षेत्ररक्षक झाला. एवढ्या लहान वयात तुम्ही कंबर वाकू शकत नाहीये. आताचे काका आजोबा बघते तिथपर्यंत आपण राहू की नाही राहू हे बघायला तुम्हाला मिळायला हरकत नाही. फ्लेक्झिबिलिटी लवचिकता हे माणसाचा गुण असायला पाहिजे. अतिशय सुंदर दर्जाचं एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळालं आणि या 4 धावांची विचार करता धावसंख्या होती ती 5. हवेमध्ये चेंडू मोठा फटका खेळायचा स्क्वेअर लेगच्या रिझल्टला. यस त्याचं कॉलिंग आणि इथे बाकी चेंडूवर हात टाकलाच नाही. हो ह्याला जीवदान नाही म्हणू शकत नाही. हल्लीचे क्षेत्रक्षण तेच बघायला मिळते. हल्ली काय झालं माहिती आहे का मुलाच्या हातामध्ये स्क्रीन टच मोबाईल आला. हलकं टच करा बघायचं. चेंडूच्या हातावर वजन पडलं की हात सुटले जातात. असं सुमार दर्जाचं पण हा जीवदान नाही देवेन. कारण जिथपर्यंत हातातून चेंडू सुटत नाही ना तिथपर्यंत आपण जीवदान मिळू शकत नाही आहे. पण ते बॉलपर्यंत पोचलेच नाही आहे. इथे बाकी धावसंख्या 1 6 धावा बघायला मिळते. पण या गोलंदाजाचं मी कौतुक आहे. सुंदर गोलंदाजी. प्रणय नावाचा गोलंदाज, अतुल वॉटसन नावाचा गोलंदाज आपण पाहिला असेल ना तशी ॲक्शन त्याची बघायला मिळते. भारताकडून थोड्याच वर्ष खेळला पण साईड आर्म गोलंदाजी टाकायचा तशा पद्धतीचा चेंडू बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी हाताळायला मिळते. पुन्हा एकदा आवडतं विकेट मारा करतायत प्रणय नावाचा गोलंदाज. व्हॉट अ बॉलिंग. काय जबरदस्त खोलवर टप्पा बघायला मिळतो. ऑफ साईड ऑफ स्टंप यॉर्कर टाकण्याचा. इथे पहिलं षटक संपलं. 48 धावाचा पाठलाग करत असताना स्कोरर धावा काय झालं 6 का 6 धावा. या 6 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 48 धावाचा पाठलाग करायचा. आता बाकी तुम्हाला 24 चेंडू उरलेत आणि 24 चेंडू 42 धावा काढायचे आहेत. आणि उद्याच्या दिवसात महिलांचे सामने बघायला मिळते. बघा महिलांचे सामने महिला कसे उठतात. संध्याकाळी आम्हाला प्रॅक्टिस करायचे. विजयश्री आम्हाला घ्यायचं आहे. संगीत खुर्ची मला जे काही रसिकेट टकअपवर हे देखील मला जिंकायचं आहे. बघूया कोण बनते भंडारी समाजाची संगीत खुर्चीची राणी हे उद्याच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळेल. आणि अनेक अनेक प्रकारचे स्टॉल ताडीच्या भाकऱ्या मिळतील की नाही. कारण भंडारी समाजाचं मक्क खाद्यपदार्थ ओके खवय्ये बघायला मिळतील. आणि जे उद्याच्या दिवसात जास्तीत जास्त प्रेक्षक मला तिकडे बघायला मिळतील. बघा मटणामधली ओझडी आणि इथे 3 सायकल. बेस्ट बॅटर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज या 3 सायकल तिकीटवर कोणाच्या ओट्यावर, कोणाच्या अंगणात, कोणाच्या आळीत, कोणाच्या नशिबात, कोणत्या संघाच्या मालकाच्या नशिबात बघायला मिळते. पैशापेक्षा आम्हाला ट्रॉफ्या हव्या आहेत, नाव हवं आहेत. आणि भंडारी भ म्हणजे भिडणारी, ड म्हणजे न डरणारी, र म्हणजे रयताच्या राजाप्रमाणे कायम लोकांशी झुंजणारी तो माझा भंडारी समाज असं प्रत्येकानं बघायला मिळाला आहे. येस कविश रावचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम ड्राईव्ह बघायला मिळते. लो फुलटा चेंडू ऑफ टाईट बॅक फुटला गेलाय, कट केलाय आणि इथे चेंडू जातो डीप पॉईंटच्या बाजूला सीमा पलीकडे. 4 धावा. धन्यवाद. आता नुकत्याच ज्या सालवडला मॅच झाला अखिल भारतीय भंडारी समाज 10 धावाचा तिथे उपविजेता संघ हा कुडाळचा संघ तुम्हाला बघायला मिळाला. आणि खूप सुंदर सालवड महोत्सव 13 शिवकन्या करतात त्या देखील भंडारी समाजाला. सातत्यपूर्ण 2 वर्ष आम्ही तिथे अँकरिंग करतोय. अतिशय दर्जेदार असं गावाचं आयोजन सालवड महोत्सव ह्या 13 शिवकन्या करताना बघायला मिळतात. 13 शिवकन्या त्या भंडारी समाज म्हणजे भंडारी समाज शिंदे भंडारी, देवकर भंडारी, गावड भंडारी, मोडे भंडारी अशा ज्या खात्या व्याख्या बघायला मिळतात. पण शेवटी आपण भंडारी होते बघितलं बऱ्याच प्रकारचं ते बघितलं. सुंदर चांगलं होतं. पुण्याच्या बाकी आपल्या षटकातला पुढचा चेंडू. इथे बाकी चांगला ड्रॉ बघायला मिळतोय. डीप
लॉंग ऑफच्या रिझनला इथे बघा फील्ड करत असताना एकच धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एकेरी धावांशी जो विचार केला तर 11 धावा या फलकावर लागल्या जातात। ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट बघत आहात। जगाच्या पलीकडे टोटल 187 देशामध्ये देखील ही स्पर्धा आपण लाईव्ह बघत आहात। ओके, तिसऱ्या नंबरसाठी बॉल आउटचं होतं, त्या बाळूने बॉल आउटचं विकेट घेतलं आणि त्यानंतर बाकी आपण तिथे फायनलमध्ये पोहोचलो। अतिशय सुंदर अशा आठवणी आम्हाला आमचे परम मित्र एक उत्कृष्ट क्रिकेटपटू माजी क्रिकेटपटू संजय म्हणतात ऑफसाईड ऑफ स्टंप काय जागा बघितलाय, जसा काही सुईमध्ये धागा भरावा ना तशा पद्धतीने 2 क्षेत्रमधलं अंतर कापलं आणि बघता बघता लिहिलं या पार अफलातून कव्हर बघायला मिळते। चेंडू जातोय सीमापलीकडे 4 धावा। थँक्यू डीजे। डीजे एकच लक्षात ठेवा, गोलंदाजाकडे चेंडू आला ना का डीजे ऑफ करा, बस हेच फक्त सोपं काम आहे, बाकी काही करायचं नाही। जाऊया या 4 धावांची धावसंख्या होते ती 15 धावा। अतिशय सुंदर सुरुवात, पॉवर प्लेचा दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे। 48 धावाचं लक्ष दिलं आहे विजयासाठी, ते तुम्हाला करायचे ते म्हणजे निश्चितच आपण बघत आहात AH रॉयल संघ HD टायगर संघाने 47 धावा केल्या, 48 धावाचं आव्हान दिलं विजयासाठी। तेक्कन मोठा आवाज आला, ऑफसाईड ऑफ स्टंप खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो पहिला धक्का पोहोचतोय तो म्हणजे AH रॉयल संघाला, सॉरी माफ करा। ओके, थँक्यू। चला ॲक्रॉस बाळा कंपल्सरी करा हां। आम्ही नुकतीच खाडीला एक मोठी नाईट मॅच केली, सत्यसाई चषक केली। तिकडे नियम कसं होतो माहिती आहे का, आऊट झाल्या खेळाडू सर्कलच्या आत असेपर्यंत डकआउटचा खेळाडू बाहेर यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुमचे वेळ वाचतात। खूप चांगलं नियोजन, अतिशय सुंदर कमबॅक केलं। पहिला चेंडू चौकार आल्यानंतर इथे बघा ऑफसाईड ऑफ स्टंप खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, उत्कृष्ट झेल इथे बघायला मिळेल यष्टींच्या पाठीमागे। भावेश नावाचा बॅटर, कीपर आणि न्यू बॅटर विद्येश, हा देखील कुलंचाच खेळाडू बघायला मिळेल। विद्येशकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची। फुलटच चेंडू डिस्कच्या डोक्यावर निघून जाईल का आणि षटकार बघायला मिळतो, 6 धावा, खडखडी षटकार। खराब चेंडू, फुलटच चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला आणि चेंडू जातो डिस्कच्या डोक्यावरनं 6 धावा। जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये HD टायगर संघाला विजयासाठी बाकी 48 धावा करायच्या आणि एकंदरीत बघितलं चांगला पाठलाग करत असताना प्रत्येक षटकामध्ये धावा आणि षटकार काढतायत। भंडारी समाज महोत्सव व क्रीडा महोत्सव 2026चा पहिला दिवस। ओहो काय फटका खेळलेत, पण इथे बाकी झेल का बघायला 6 धावा, खडखडी षटकार। हा षटकार जर तुम्ही बघितलात ना तर माणसाने आरशात बघावं, प्रतिमाचं प्रतिबिंब कसं मारावं हे पाहायला मिळते। अफलातून बॅटिंग, पॉवर प्लेचे दोन्ही षटकं संपलीत, एक गडी बाद झालाय आणि फलकावर धावसंख्येचा विचार केला 21 धावा, 27 धावा तुम्हाला बघायला मिळतात। 48 धावाचा पाठलाग करत असताना आता बाकी तुम्हाला 18 चेंडू आणि 21 धावा करायच्या आणि कंपल्सरी चेस या नियमाने पालनत्व करायचं आहे। टेनिस क्रिकेटचा झटपट क्रिकेट संपण्यासाठी हा टेनिस क्रिकेटमध्ये आखलेला नियम आहे, दॅट्स नॉट ICC रूल्स, हा काही जागतिक नियम नाही आहे, पण टेनिस क्रिकेटचा करण्यासाठी हा नियम पाळलेला तुम्हाला बघायला मिळतो। चला घाई करा, 20 मिनिटांमध्ये षटकं टाकायची आहेत, जर टाकली नाहीत तर बाकी तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आत आणावं लागेल। 2 षटकं 27 धावा झाल्यात, इथून जर विचार केलात तर 18 चेंडू आणि 21 धावाची आवश्यकता अशी आहे, ती म्हणजे HD टायगर संघाला। यानंतर बाकी संतोष प्रॉपर्टी विरुद्ध AP वॉरियर्स, संतोष प्रॉपर्टी संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले, लगेचच मॅच संपली की मैदानामध्ये आतमध्ये आपण यायचं आहे। जबरदस्त मॅच। आमच्या समवेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक अजित पाटील, मायकोप केव्हा हे देखील बघायला मिळतात। एक जुने जाणते आमच्या काळात समालोचक ज्याने कुमारांचा चेंडू पाहिला, M&Aचा चेंडू पाहिला, त्या काळात यूट्यूब नव्हते आणि अन्यथा अनेक वाक्य त्यांची तुम्हाला कानी पाडायला बघायला मिळेल। जाऊया लवकर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो मनोज।
ओ पडल्यानंतर बाहेर निघतो समरेन डिलेवारी. काय जबरदस्त अचूक मारा, परफेक्ट लाईन लेंथ अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. अतिशय सुंदर असं तुम्हाला साक्षात्कार मैदान, लाल मातीने एका साईडला सर्कलचं आणि आउटसाईड ग्रीनरीने असणारे हे भव्य दिव्य असं पटांगण खऱ्या अर्थाने कुरण गावाचं एक वैभव साम्राज्य तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू ऑन साईडला खेळला, इथे झेलूल पाहायचं आहे, चेंडूपर्यंत आलेला नाही आहे, हाफ बॉक्स झाले, पोचू की नाही पोकू. त्याच दरम्यान 2 धावा ह्या धावून पूर्ण होतात आणि या 2 धावांचा विचार केला तर 29 धावा या फलकावर लागतात. 1 गडी बाद. HD टायगर्स संघाला 48 धावाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 29 धावा झालाय, 30 षटक मार्गस्थ आहे आणि 1 गडी बाद झालाय. जबरदस्त भंडारी प्रीमियर लीग, भंडारी महोत्सव, क्रीडा महोत्सव 2026चा पहिला दिवस. अक्रॉस पॉईंटने खेळले, सरळ गेला हातामध्ये चेंडू, थोडासा अनाऊन्स बाउन्स झाला. पण असे बॉल आपल्याला अडवायचे आहेत कारण आपण क्षेत्ररक्षक आहात. अशा वेळेस होत असते. धावसंख्या 1 ने वाढते, 30 धावा या बाबतीत तुम्हाला फलकावर बघतायत. 2 गडी बाद झाले, 30 धावा फलकावर तुम्हाला बघायला मिळत आहेत. गड्यांचा बादचा एवढा नाही आहे कारण तुम्हाला कंपल्सरी चेस आहेत. कंपल्सरी चेस म्हणजे पाठलाग करताना समोरच्या संघाला जास्त चान्स आहे. जो बॅटिंग पहिली करतो ना त्याला थोडासा ॲडव्हान्टेज बघायला मिळतो कंपल्सरी चेस या नियमामध्ये. 30 धावा झाल्यात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. वॉट अ बॉलिंग, काय जबरदस्त धगधगताना अंगारामधून. आपण बघतात ना ऐरणीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी राहू दे, जो लोहार काम आपला एखादं अस्त्र म्हणा ज्याला आपण कशा पद्धतीने धार देतो तशा पद्धतीची भेदक गोलंदाजी इकडे तुम्हाला बघायला मिळते. वॉट अ क्वालिटी, काय जबरदस्त कमबॅक केला या गोलंदाजाने. कौतुक करायला पाहिजे. प्रणय नावाचा गोलंदाज ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तोच बाकी दुसरं षटक हाताळतोय. जबरदस्त गोलंदाजी प्रणय नावा कुडनचा सुपुत्र तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफ साईड ऑफ स्टंप यावेळेला बाकी जोरात टाकण्याचा प्रयत्न केला, थोडा दिशेच्या बाहेर गेला आणि अवांतर धावांची पंच खुणावतात दिसते. व्हाईट बॉल. धावसंख्या होती ती म्हणजे 31 धावा या फलकावर लागल्या जातात. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये आपण AH रॉयल बनाम HD टायगर्स. AH रॉयल संघाने प्रथम फलंदाजी केली, 47 धावा केल्यात आणि HD रॉयल संघाला 48 धावा विजयासाठी करायचे. 1 बाउन्स वॉर्निंग दिलाय. आता पुढे तुम्ही बाउन्स टाकू शकत नाही. एक उच्च दर्जाची पंचगिरी ही आपल्याला इकडे बघायला मिळते. पुनश्च मार्गस्थ होतात गोलंदाज. आपल्या कोट्यातलं शेवटचं षटक हाताळत आहेत. वॉट बॉलिंग, जबरदस्त ऑफ साईड ऑफ स्टंप अक्रॉस पद्धतीने खेळते. कोणत्याही पद्धतीचं बदलत ते झालं नाही, चेंडूवर आले नाही आणि इथे तेच बघायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉल. जेवढे डॉट चेंडू जातील तेवढा तुमचा आस्किंग रेट वाढला जाईल आणि खऱ्या अर्थाने मॅचमध्ये मजा कोणाची असते या दादांची. सर्वजण सांभाळून घेत आहेत. शेवटी परमेश्वराने त्यांना बनवलं आहे, त्याला आपण काय करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने सांभाळून घ्यायचं आणि प्रत्येक ग्रामस्थांना पंचकृषी लोकांना ह्यांच्याविषयी विचंबूत माहिती आहे. म्हणजे कुठे कुठे हात करतात, गाडीवर बसतात, आपल्या जागेवर सोडतात. पुन्हा बाकी आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू. चेंडूला फ्लोक केलाय. फुगामध्ये जशी हवा भरावी तशा पद्धतीने दिलाय पण फक्त हवा गाठली आणि इथे बाकी जबरदस्त झेट मिड विकेटला घेतलं गेलं विशाल नावाच्या खेळाडूने आणि इथे बाकी तिसरा गडी बाद होतोय. हॅलो हॅलो हॅलो. चला बघा 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटक टाकायची आहे. जर टाकली नाही तर नो एक्सक्यूज. मग तुम्हाला एक खेळू सर्कलच्या आत बघायला मिळेल. चला बॅट्समन आला, तुम्ही फिल्डिंग लावून घ्यायची आहे. फिल्डिंग टीम बॅट्समन आला, तुम्ही बघतात एकमेकांना ओळखतात. वेल कॅच वेल बोर्ड सांगा आणि फिल्डिंग लावून घ्या. वेळ वाचवायचं आहे. असंच आपण 1 तास डिले झालो. असं पहिला दिवस आहे उद्घाटन सामन्यात आलेल्या मान्यवरांचा सांगत फलकावर विचार केला. धावसंख्या होती ती म्हणजे 31. अजून 17 धावाची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच, रोमांचक सामने तुम्हाला बघायला मिळतात. आता 12 चेंडू 17 धावाची आवश्यकता. खूप चांगलं षटक हाताळलं. आता प्रितेश ज्यांनी चांगली बॅटिंग केली तो प्रितेश नावाचा तुम्हाला खेळाडू बघायला मिळतोय. मुरब्याचा खेळाडू आहे हा पवनसुत मुरबा. हा संघ तुम्ही बघितला तर खऱ्या अर्थाने एक चांगला भंडारी समाज संघ आपण बघितल्यात. 12 चेंडू 17 धावाची आवश्यकता. कंपल्सरी चेस. चला घाई करा, वेळ दडवू नका. फलंदाज बाद झाल्यानंतर षटक संपलं. षटक संपल्यानंतर 1.5 मिनिटं झाल्यात. तुम्ही अजून विचार विनिमय करतायत. चल नवीन बॅटर तुम्हाला कुणाला मात्र बघायला मिळतात. ज्याला नावं माहिती आहेत ना त्यालाच पाठवा. बघा डिजिटलमध्ये टाकण्याचा वेळ जातो. मग तुमचे 2 चेंडू टाकले जातात. मग त्यात दाखवता येत नाही. मग लगेच कॉमेंट्स येतात, दादा हे दिसत नाही. मग त्याच्यापेक्षा 12वा खेळाडू 13वा खेळाडू पाठवा ज्याला वित्तमभूत नावं प्रत्येकाची माहिती आहेत. सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचं स्वागत अक्षय किणी साहेब करतील. स्विच हिट खेळलेत. स्विच हिट. काय जबरदस्त बॅटिंग.
प्रॉपर क्रिकेट, मोठे क्रिकेटपटू आहेत हो, असंख्य वर्ष ज्याने सन्माननीय निलेश पाटील निलेशजी ओपन खेळत. पाटील नंडोरे यांचं स्वागत. अक्षय किणी. चला मान्यवरांचं स्वागत केलं जाते आमच्या विशेष मंचावरती. नंडोरे गावाचे सुपुत्र आम्हाला बघायला मिळत आहेत. जमीनदाराचं गाव असं नंडोरे गाव तुम्हाला पूर्वीच्या काळात बघायला, असंख्य असंख्य शेती बागायती ज्यांचं आहेत ते नंडोरे गाव तुम्हाला बघायला मिळतं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू चौकार मारलाय. आता बाकी 11 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. शॉट ऑफ लाईन चेंडू तटवलाय, निघून जाईल डिस्कोच्या डोक्यावरनं 6 धावा. खणखणीत षटकार, खराब चेंडू, पुरेपूर फायदा उचललाय. थँक्यू डीजे. काय गीत वाजवलं हो, एकच वादा आमचं सुशील दादा. हे गीत तुम्हाला कानीपडायला बघायला मिळालं. ज्यांनी स्वप्न पाहिलं माझ्या भंडारी समाजाचं आणि महोत्सव म्हणून साजरा करत असताना तमाम क्रिकेटपटू आणि सर्व माय भगिनी, जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. चला जरा चेंडू द्या. हा म्हणून बघतो इनिंग ब्रेकचे चेंडू झाले की आपल्यापर्यंत पोचवा. प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक रसिक मायपेक्षा विनंती आहेत की इथे बागायती मोठ्या आहेत, झाडं मोठ्या आहेत, जिथे चेंडू हरवला की सापडत नाही आहे. म्हणून आयोजकांनी देखील घासून चेंडू 2-3 तेवढे तयार करून ठेवा. संजय पाडे, तुम्ही एक मोठे क्रिकेटर आहात, TFCकडून खेळण्यात, आणि तुमचे कंपनीचे मालक हे ICIचे माजी अध्यक्ष म्हणून होऊन गेले. दालमिया बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हतं, आणि तुमच्या संघावर आम्ही अनेक वेळा खेळलो. आपल्या बऱ्याचशा मॅचेस आहेत. आमचा रिटॉर्टचा संघ असायचा, ब्रिजेसचा संघ असायचा, आणि तुमचा बघायला मिळतं. सन्माननीय नैनेशजी किणी यांनी मंचावरती स्नानबंद व्हायचे. चला 6 धावांची विचार केला, धावसंख्या होते ती. सन्माननीय निलेशजी किणी मुरबे यांनी मंचावरती स्नानबंद व्हायचे. 41 धावा झाल्या, 7 धावाची आवश्यकता. विजयासाठी जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स मनोज देत आहेत. याला बॅकफुटला गेलाय, चेंडू गेला कव्हरच्या रिझनला. इथे बाकी चांगली फिल्डिंग बघायला मिळेल. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानेची विचार केला 42 धावा झाल्यात. हॅलो. आता आणि आता कुणाल आहेत, कुणाल जर षटकार मारतायत, ओमसाई स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन आहेत, आणि त्यांना ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. थँक्यू. अतिशय बघा कॅमेरामॅन आमचे ऑनर कशा पद्धतीने तुम्हाला बघायला. ओमसाई स्पोर्ट्सचे 43 धावा फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करतायत. रायसिंग डिलेवरी ह्या बॅटरला फक्त ऑन साईड माहिती आहे, पण एवढं माहिती नाही की संसार झाल्यानंतर मुलं बाळं असतात, आईवडिलाचं नाव असतात, आपण म्हातारे झाले की आजी आजोबा होत आहेत. तशा पद्धतीने ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, पॉईंट असे अनेक फटके ऑफसाईडच्या बाहेर देखील तुम्हाला बघायला मिळतात. पुनश्च इथे बाकी चेंडू टटवला आहे हवेमध्ये, नो मॅन्स लँड, मानव विरहित जागेवर पडला जाईल. बघता बघता 1 धाव तुम्हाला बघायला मिळते, आणि अशा पद्धतीने 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावांशी जर विचार केला तर फलका धावसंख्या होती 45, म्हणजे 45 धावा या फलकावर लागल्यात. अजून देखील 3 धावाची आवश्यकता. 44 धावा झाल्या, 4 धावाची आवश्यकता विजयासाठी. तर यानंतर लगेच दोन्ही संघ तयार राहायचं आहे. एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतो संतोष प्रॉपर्टीज आणि AP वॉरियर्स. संतोष प्रॉपर्टी या संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यात. ओ हो, जे त्याला जमते ते मला जमतेत असं नाही. तो पहिला आल्यामुळे वर्गात पहिल्याचं नाही, त्याची बुद्धिमत्ता मोठी आहे, तो मोठा खेळाडू आहे. तो खेळल्यामुळे तसं खेळायचं नाही आहेत. बघता बघता शिकता येतं, पण त्याला देखील रणांगणावर शेफला लढावे लागतात. खोल पाण्याचा अभ्यास करावा लागतो. विहिरीत पोहणे आणि समुद्रात पोहणे जमीन आसमानचा फरक आहे, हे तुम्हाला बघायला मिळतंय. हो, कंपल्सरी चेस नियम अगोदर आपण सांगितलं. टॉस करतानाच आपण त्याला सांगतोय, आणि दोन्ही कर्णधार तिकडे बघायला मिळते. आता जर विचार केला तर 44 झाल्यात, म्हणजे 6 चेंडू आणि 4 धावाच्या. चला घाई करा. तुम्ही 19 मिनिटांमध्ये ही 4 षटकं टाकलीत. वेल डन. टायमर लावलेला आहे. 19 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकलीत. आता 6 चेंडू 4 धावाची आवश्यकता. चला घाई करा प्लीज. आपलीच मॅच नाही, अनेक सामने आहेत, आपल्या वेळेवर खेळवायचे आहेत. आणि आज आपण 1 तास डिले झालोत, कारण आपलं उद्घाटन सोहळा बघितलं. असंख्य मान्यवर तुम्हाला बघायला मिळेल. आमच्या झुंझुनवाला मॅडम यांचं मनापासून मी कौतुक करेल. ज्या ऊर्जेने, ज्या प्रेमापोटी या आपल्या भागामध्ये आल्यात. खरं ती त्यांची इंडस्ट्री पालघरमध्ये आहे, पण जिथे स्थानिक लोक जास्तीत जास्त 99.9 हे लोक कामाला बघायला मिळत आहेत. बघितल्यानंतर आनंद वाटला आहे. एक सुंदर भगिनी आजच्या दिवसात आम्हाला बघायला मिळाल्या. अनेक जपणाऱ्या अनेक आमच्या कुणांच्या महिला, आमच्या भगिनी आम्हाला पाहायला मिळाल्यात. जाऊया गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. मनीष नावाचा एक तेज तरार गोलंदाज. 6 चेंडू 4 धावा. इथे बाकी चेंडू टटवला आहे, चेंडू गेला शॉर्ट मिळण्याच्या रिझनला. इथे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि अशा पद्धतीने 46 धावा या फलकावर लागतात. आता 5 चेंडू आणि 2 धावाची आवश्यकता. पहिला मॅच आजच्या दिवसात आपण बघत आहात HD टायगर बनाव AH रॉयल.
तर एच डी टायगर विजय पथावर आहेत. 5 चेंडू 2 धावा ह्या तुम्हाला बघायला मिळत आहेत. जबरदस्त आयोजन नियोजन एक प्लॅनिंग करून हे मॅच तुम्हाला बघायला मिळतात. किती ऑप्शन सर्व सुंदर झालं आपण बघितलं. ओ चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. परफेक्ट डिलिव्हरी, गुडलर स्पॉट टू गुडलर स्पॉट. आता बाकी 4 चेंडू आणि 2 धावाची आवश्यकता. रखरखत्या उन्हामध्ये आपण बघितलं की एप्रिल महिना आला की वसंत ऋतू म्हणतो आणि वसंत ऋतू गेला की झाडाची जुनी पालवी जाऊन अशी तुम्हाला हिरवगार झाडं आणि फुलवरं बघायला मिळतात. तसं निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. एका साईड निलगिरीची झाडं, एका साईड सडूची जागा, प्लांटेशन, गुलमोहर आणि तुम्ही जे वृक्षारोपण केलं ना ते परिपूर्ण जगवलं. खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे. कारण ही जागा आहे ना त्यांची, ज्या श्वान पथक इकडे मनमोकळा आनंद घेतात, जिथे कोणाचा त्रास नाही अशा पद्धतीने बघायला मिळतात. नेहमीच रात्री राखण. दादा बघा कोणाचं असेल त्याला बोलवा ना. मोती, चिंटू, रॉकी असे काही नावं असतात ना बरेच प्रेमाचे. असं कोणाचे तर कृपया बोलवा. त्याच्या समोर येऊ नका, तो बाहेर निघेल. वा वा वा, काय हुशारपणे आहे तो. पुणे आपल्या षटकाचा पुढचा चेंडू आता मनोज स्ट्राईकवर आहेत. हलक्यात खेळून काढलेत. एक धाव तुम्हाला बघायला मिळेल. दुसरी धाव पूर्ण होईल का डेंजर यांच्यासाठी आहेत. इथे बघता बघताच पूर्ण होते का आणि अशा पद्धतीने इथे बाकी विजय साकारला गेला आहे आणि